नमस्कार, कशा तुम्ही सगळे. पंकज आणि अक्षता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मस्तपैकी ऊन पडलं आहे खूप खूप दिवसानंतर, म्हणजे 3-4 दिवसानंतर आज ऊन पडलं. त्यामुळे थोडं म्हणजे माइंड थोडं शांत, खूप छान वाटतंय. आणि ऊन पडलंय त्यामुळे मग इथे ऊन खूपच कमी दिसतं आपल्याला. सो आज छान असं ऊन पडलंय, तर आम्ही आता चाललोय बाहेर मस्तपैकी. थोडंसं ऊन वगैरे लागेल अंगाला. त्यानंतर मग आज सकाळपासून आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो. नेहमी आम्ही वॉकला जातो. सो आज काय क्लायमेट थोडं ठीक नव्हतं म्हणून गेले नाही, पण आता सगळं क्लायमेट वगैरे चेक केलं तर आज मस्त टेम्परेचर आहे. सो आता आम्ही जातोय बाहेर. मी आता ऑगस्टला घेऊन झाले बाहेर, कारण का आज पंकजची सुट्टी नाही आहे. सो आज तो वर्किंग आहे, तो गेलाय ऑफिसला. सो आता आम्ही दोघं चाललो आहे. तर कारण मगाशीच जाणार होतो, पण अगस्त झोपला होता. सो मग तो उठला. त्यानंतर मग त्याचं लंच वगैरे झालं. त्यानंतर माझी घरची अवरावर झाली, माझं लंच झालं. सो आता सगळं घरचं काम आवरलंय आणि आता थोडंसं वॉकला जाऊया, कारण का खूप लोक आहेतच बाहेर वॉक वगैरे करतायत. आणि आता इथे ईस्टर हॉलिडे असल्यामुळे तर खूपच अजून छान वाटतंय. सगळे लोक दिसत आहेत वगैरे, आणि ऊन पडलं की सगळे लोक बाहेरच मोस्टली दिसतील वगैरे. सो चला मग जाऊया आपण पण. आणि आमच्या घरातून काहीतरी असं बाहेर असा नजारा दिसतो मस्तपैकी. खूप ऊन असल्यामुळे लोक सगळेजण बाहेर वॉक करतात किंवा बाहेर राऊंड वगैरे मारणार. त्यानंतर मग एक दुसऱ्याला भेटणार, नंतर मग मस्तपैकी एन्जॉय करतात. आणि ऊन 2-3 दिवसाने आल्यामुळे थोडं बाहेर फिरल्याने थोडं विटॅमिन डी वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात, तर त्यामुळे जरा बरं वाटतं आणि माइंड पण फ्रेश होतं आणि थोडं अंगाला ऊन वगैरे व्यवस्थित लागतं. सो खूप मजा येते, त्यामुळे सगळेजण बाहेर फायनली मी थोडं वॉक वगैरे करून आता जरा इथे बसली आहे आणि मस्तपैकी ऊन लागतं आहे. मस्तपैकी उन्हाचा आनंद घेते जरा 4-5 दिवसानंतर ऊन आल्यानंतर. आणि मस्तपैकी असं बसण्यासाठी इथे या लोकांनी केलं आणि बाजूला मस्तपैकी असे फ्लावर्स वगैरे आहेत. आणि मी मस्तपैकी खूप सारं असं वॉकिंग करून फायनली एका ठिकाणी बसली आहे. हे ठिकाण खूप छान आहे बसण्यासाठी. मस्तपैकी बाजूला खूप सारे फ्लावर्स वगैरे आहेत. एक वेगळाच वाइब्स वगैरे येतो आणि मन खूप शांत होतं आणि खूप एकदम प्रसन्न वाटतं. खूप टाईम वॉक केल्यानंतर लोक इथे येऊन थोडं बसतात. ह्या लोकांनी खूप छान असं इथे बनवलं आहे, म्हणजे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट पण. आणि फ्लावर्स बघून तर मन तर एकदमच छान वाटतं. तुम्हाला कसे वाटले हे फ्लावर्स ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आणि रोडवरती मस्तपैकी गाड्या सारख्या येतात जातात. सो थोडं बघण्यासाठी छान वाटतं, थोडं मन शांत होतं आणि खूप बरं वाटतं. आणि लोक येणारे जाणारे. हे अगस्ताला बाजूची सुजी आंटी आहे, तर तिने हे अगस्ताला दिलं आहे, कारण की आता ईस्टर डे चालू आहे, म्हणजे ईस्टरचं हॉलिडे इथे चालू आहेत. सो इथे अशी प्रथा आहे करून म्हणजे तुम्ही जी आपली ईस्टर एग असतात, म्हणजे जी अंडी असतात, म्हणजे काइंड ऑफ चॉकलेट असतं, तर ते तुम्ही कुणाला तरी गिफ्ट वगैरे द्यायचं किंवा लहान मुलांना किंवा आपल्याला मोठ्या माणसांना पण वगैरे देऊ शकतो, असं आहे. तर ती प्रत्येक त्यांच्या म्हणजे फेस्टिवलला जे पण काय आहे, लास्ट टाईम क्रिसमस सेलिब्रेट झालं सो त्याच्यासाठी. त्यानंतर मग ईस्टर, आता ईस्टर चालू आहे. सो तिने लास्ट टाईम त्याला अगस्तासाठी ईस्टरचे कपडे वगैरे दिले होते आणि आता आज त्याला अगस्ताला हे ईस्टर एग दिलं. ॲक्च्युली आम्ही बाहेरून मस्तपैकी वॉक वगैरे करून आलो आणि त्यानंतर मग ती ॲक्च्युली आमची वाटच बघत होती, आम्ही कधी येतोय वगैरे. सो ती लोकं बाहेर बसलेली, थोडं वातावरण खूप छान असल्यामुळे ती लोकं बाल्कनीत वगैरे बसतात. सो तिथून येत होते तेव्हा तिने अगस्ताला हे ईस्टर एग दिलं. तिने बोलली मला ॲक्च्युली हे चॉकलेट आहे, सो तू त्याला दे वगैरे करून ट्राय वगैरे करून अगस्ताला थोडंसं वगैरे. सो अगस्ताने हे घेतलं. सो थँक्यू. Hop, pop, pop, little bunny. Hop, pop, pop. Hop, pop, pop, little bunny. Hop, pop, pop. Is that Christmas? Easter eggy.
Yeah, Augustus Easter eggy. Are you going to give him or what? त्यात वगैरे आणि अगस्त लहान असल्यामुळे त्यामुळे त्याला काही ना काहीतरी ती प्रत्येक वेळा देतच असते. जेव्हा अगस्ट बॉर्न झाला होता तेव्हा पण फर्स्ट टाईम ती जेव्हा आम्ही आलो त्याला घेऊन घरी तेव्हा पण तिने मस्तपैकी असं अगस्टसाठी खूप सारे असे गिफ्ट्स वगैरे दिले होते आणि येते वगैरे कधीतरी मस्तपैकी अगस्टावर गप्पा मारते. कधी आम्ही जातो त्यांच्या घरी वगैरे. सो खूप मस्त वाटतं. हे मस्तपैकी बाकीची माझी कामं आहेत. आता संध्याकाळची सगळी तयारी आहेत. सगळं मला डिनरचं प्रिपरेशन वगैरे करायचं आहे. त्यानंतर मग बाकी थोडीफार जी पण कामे आहेत ती मी पटापट सगळ्या गोष्टी आता आवरणार आहे. मस्तपैकी फिरून आले, थोडं माइंड माझं रिलॅक्स झालं. मस्तपैकी थोडं फिरल्यानंतर थोडं एक वेगळाच एक कॉन्फिडन्स लेवल पण निर्माण होतो. बॉडीमध्ये एक एनर्जी येते. सो आता आपण आता इथे ब्लॉग आपलं एंड करतो आहे आणि मस्तपैकी तुम्ही काळजी घ्या, हॅपी राहा आणि मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.